मित्रांनो SMB प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा धर्मादाय भरतीसाठी जे काही आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत ते खूप आपले IMP असणार आहेत. आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही या व्हिडिओची PDF तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि नवीन जाहिराती तसेच महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण त्या ठिकाणी टाकत असतो. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण टाकलेली पहा. तुम्हाला जे काही नाव दिसते बघा धर्मादाय भरती प्रश्नपत्रिका त्यावर क्लिक केल्यानंतर आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक त्यावर क्लिक करून तुम्ही लगेच ते जॉईन करून घ्या. या ठिकाणी आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा की दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा. बघा दुर्भिक्ष या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C सुकाळ. लक्षात ठेवा मित्रांनो सुकाळ याचं काय आहे बघा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा उदार तेल. आता उदार तेल म्हणजे काय? उदार तेल म्हणजे खवट हे झालं या ठिकाणी याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 43 द्रविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय मित्रांनो साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. ऑप्शन क्रमांक B साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे यालाच काय म्हणतात मित्रांनो द्रविडी प्राणायाम करणे असं म्हणतात मित्रांनो. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो लढण्याची इच्छा असणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? तर लढण्याची इच्छा असणारा म्हणजेच काय पहा ऑप्शन क्रमांक C युयुत्सु. लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. विशेषण आणि नाम एकत्र आलेल्या समासाचं नाव काय आहे? विशेषण आणि जर नाव एकत्र आलं तर कोणता समास होतो? तर कर्मधारय समास होतो तयार मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे कर्मधारय. समजलं? नेक्स्ट मित्रांनो आपला सूर्य काय प्रश्न आहे? आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यामध्ये विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे. तर रोज पूर्वेला मित्रांनो काय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक D याचं योग्य उत्तर आहे पहा. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. नेक्स्ट मित्रांनो श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? तर मित्रांनो यामध्ये कोणता अलंकार आहे? तर श्लेष अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक C श्लेष अलंकार. शुद्ध लेखनदृष्ट्या आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. आता या ठिकाणी पहा शुद्ध लेखनदृष्ट्या कोणता अचूक शब्द आहे? आपल्याला ऑप्शन क्रमांक B दिसतोय बघा हळूहळू. बरोबर हळूहळू हा झाला या ठिकाणी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द. पुढचा प्रश्न काय मित्रांनो बोलभांड. बोलभांड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायला लावला आहे. तर बोलता बोलता भांडणारा यालाच काय म्हणतात? बोलभांड असं म्हणतात. आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर किती वर्ण आहेत? तर 52 मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना मित्रांनो ऑप्शन क्रमांक B वर्ण असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आपल्याला वर्ण असं म्हटलं जातं. आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा आता या ठिकाणी लवकरच आपले पेपर सुद्धा होणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी PDF आणलेले आहेत पहा. आता लगेच आपले हॉल तिकीट सुद्धा येतील पहा आणि आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की मागच्या वेळेस बघा DMRचे सुद्धा फॉर्म सुटले होते. लगेच त्यांच्या या ठिकाणी हॉल तिकीट आले होते पहा. थोड्या दिवसामध्ये हॉल तिकीट पण येतील. टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही पहा. त्यासाठी बघा 10,000 प्रश्नांची आपण या ठिकाणी PDF तयार केली पहा. ही जी काही PDF आहे मित्रांनो तुम्हाला 249 रुपयाला मिळून जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे 9325230840 9325230840 हा जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती तुम्हाला मित्रांनो 249 रुपये पाठवायचे आहेत किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. कारण की तुम्ही जर आत्ता PDF घेतली तर तुमची बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहा. एक एक गोष्ट आपण बघा वारंवार जर या ठिकाणी वाचली तर आपली चांगली रिव्हिजन होती आणि पेपरमध्ये आपला चांगला स्कोर येणार आहे. कारण की कॉम्पिटिशन सुद्धा चांगला असणार आहे. MPSC करणारे किंवा इतर सरळ सेवा करणारे या ठिकाणी असणार आहेत पहा. जे लायब्ररीमध्ये बघा खूप अभ्यास करतात. या ठिकाणी चांगली रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ह्या PDF तयार केल्या आहेत पहा. तुम्ही टायमाला जर या ठिकाणी PDF घेतल्या तर तुमची एकच वेळेस वाचून येईल. परंतु आत्ता जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी वारंवार ती PDF वाचता येईल आणि चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. 249 रुपये काहीच नाहीत. आपण बघा कुठं पण गेलो तर या ठिकाणी खाऊन घेतो पैसे नाही का नाही नाश्त्याला इकडं जेवायला. बरोबर आहे नाही? तर या ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. हे प्रश्न तुम्हाला वारंवार काम येतील पहा. आता तलाठी भरती असेल इतर भरती सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटलेले आहेत. अभ्यास असलेला कुठंच व्हायला जात नाही. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी काम फिक्स होणार आहे असा विश्वास धरून जर अभ्यास केला तर 100% पोस्ट आपली पक्की होईल पहा.
तर मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्या, कारण की टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. पहा 249 रुपयामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्याचबरोबर TCSने विचारलेले सगळे प्रश्न, लेटेस्टचं जे काही चालू घडामोडी असेल चालू मंथपर्यंतच्या सर्व काही मिळणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या, चांगला अभ्यास करा आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची पहा. प्रॅक्टिससाठी बघा तुम्हाला बुद्धिमत्तेचा टेस्टसुद्धा मी यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. फक्त 249 रुपये. लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा WhatsAppला आणि फोन जर नाही उचलला तर नक्की मेसेज करा बघा. मेसेजवर मी रिप्लाय 100% देईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, संधी सोडा पुरुषोत्तम. तर बघा याची संधीची फोड कशी होईल. ऑप्शन क्रमांक बी पुरुष अधिक उत्तम. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी पुरुष अधिक उत्तम. धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता आहे पहा. नसलेला विचारलाय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा सत्य. हे काय बघा धातू साधित नाही. बाकी पळणे, रडू, हसू हे काय धातू साधित आहे. निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय ठरवतो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा काल्पनिक पुरुषत्व त्याला लावतं बघा, काल्पनिक स्त्रीत्व लागतो आणि काल्पनिक सगळं काल्पनिक असतं म्हणजे ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे पहा. देव या शब्दाचं अनेक वचन कोणतं आहे. देव. तर मित्रांनो देव या शब्दाचं अनेक वचन ऑप्शन क्रमांक डी देवच राहील पहा. आपण स्वतः दोन शब्द बोला. आपण स्वतः दोन शब्द बोला. अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे. तर या ठिकाणी आपण खाली मित्रांनो या ठिकाणी अंडरलाईन आहे. तर यामध्ये कोणत्या प्रकारचं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं जर पाहिलं तर हे ऑप्शन क्रमांक सी पुरुषवाचक सर्वनाम आहे. लक्षात ठेवा पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील शब्दामधील गुणविशेषण कोणतं आहे. गुणविशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर कडू कारले या ठिकाणी शब्द आहे कडू कारले हे झालं या ठिकाणी गुणविशेषण. बोलताना लिहिताना हे शब्द कोणत्या प्रकारामधले आहेत. बोलताना लिहिताना. तर मित्रांनो हे काय आहेत बघा कृदंत आहेत. लक्षात ठेवायचे पहा बोलताना लिहिताना हे मित्रांनो कृदंत आहेत. या ठिकाणी लिहायचं राहिलं आपलं कृदंत हे शब्द लिहायचं राहिला. अपूर्ण भूतकाळाचं आपल्याला उदाहरण ओळखायला लावलेलं आहे. अपूर्ण भूतकाळ. तर मी कादंबरी वाचत होतो मित्रांनो हे काय झालं या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण झालं. मी कादंबरी वाचत होतो. ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला टिंबटिंब म्हणतात. तर मित्रांनो दूरच्या वस्तू जर दिसत नसतील तर त्याला कोणता दोष म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला मायोपिया म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो मायोपिया. नेक्स्ट मित्रांनो रामचरित मानसची रचना टिंबटिंब यांनी केली. रामचरित मानसची जी काय रचना आहे कोणी केली तर तुलसीदास. ऑप्शन क्रमांक ए तुलसीदास. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळालं नाही. चला सांगा पटकन. तर महात्मा गांधी यांना मित्रांनो नोबेल पारितोषिक या ठिकाणी मिळालं नाही पहा महात्मा गांधी. बाकी मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि CV रमन यांना सर्वांना मिळालेले पहा. भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नाव आपल्याला विचारलंय. तर डॉक्टर CV रमन. ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर CV रमन याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो हुजूर साहेब या ठिकाणी शब्द आहे बघा हुजूर. हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे. तर नांदेडमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो पोर्तुगीजांकडून या ठिकाणी बघा पोर्तुगीजाकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणतं भारतीय शहर मिळवलं होतं. तर मित्रांनो कोणतं भारतीय शहर मिळवलं होतं तर मुंबई. लक्षात ठेवा मुंबई. पुढचा प्रश्न काय मित्रांनो संसर्गाविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी आपल्या शरीराची कोणती प्रणाली सक्रिय होती. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए प्रतिकार संस्था. लक्षात ठेवायचं आहे बघा प्रतिकार संस्था. ओझोनचा थर विरळ होण्याचं मुख्य कारण काय आहे. तर ओझोनचा थर विरळ होण्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो क्लोरोफ्लोरोकार्बन संयुग. लक्षात ठेवा. बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वासनाशी संबंधित आहेत. कोण बाबा आमटे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बाबा आमटे. चला द्या उत्तर. तो ऑप्शन क्रमांक सी कुष्ठरोग. लक्षात ठेवा कुष्ठरोग्यांची सेवा करत होते. खालीलपैकी कोणी 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली होती. तर कोणी केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राजाराम मोहन राय. लक्षात ठेवा राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभेची या ठिकाणी जी काही स्थापना आहे मित्रांनो ती केली होती. 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिश शासित झालेल्या वसईचा तह कोणी केला होता. तर मित्रांनो वसईचा तह हा कोणी केला होता 31 डिसेंबर 1802 साली झालेला. तर बाजीराव मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी बाजीराव.
भारताच्या पश्चिमी भागांमध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाडूला हुतुतू म्हणून ओळखलं जातं? हुतुतू तर कबड्डी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कबड्डी. भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये हस्तलिखित करण्यात आली. बघा काय प्रश्न आहे, भारताची जे काय आपलं संविधान आहे बघा त्याची जी काही मूळ प्रत आहे इंग्रजीमध्ये कुणी केली होती? तर प्रेम बिहारी नारायण, लक्षात ठेवा प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केली होती पहा. खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? काय बर्डमॅन ऑफ इंडिया? तर डॉक्टर सलीम अली, ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर सलीम अली. तर लक्षद्वीप टिंबटिंबमध्ये स्थित आहे. लक्षद्वीप टिंबटिंबमध्ये स्थित आहे तर अरबी समुद्र, ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र. कॅरम खेळताना त्याच्यावर पावडर का टाकतात पहा? कॅरम ज्यावेळेस खेळतो आपण तर या ठिकाणी पावडर का वापरली जाते? तर बघा घर्षण कमी करण्यासाठी, ऑप्शन क्रमांक बी घर्षण कमी करण्यासाठी टाकली जाते पहा. समाजातील दुर्बल घटकांचा शिक्षण देण्याकरता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर कोणी केली होती मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अयोग्य विधान ओळखायचं आहे पहा की आशिया चषक 2025. तर मित्रांनो भारताने सर्वात जास्त वेळा या ठिकाणी 8 वेळा या ठिकाणी चषक जिंकलेलं हे विधान अचूक म्हणजे अयोग्य आहे मित्रांनो. बाकी बघा 17वा आशिया चषक 2025 संयुक्त राष्ट्र अमेरिकी जे काही दुबई बघा दुबईमध्ये पार पडला. मॅन ऑफ द मॅच तिलक वर्मा राहिला, मॅन ऑफ द सिरीज कोण राहिला? अभिषेक शर्मा राहिला. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी चुकीचं आहे पहा. आतापर्यंत एकदा सुद्धा आशिया चषक कोणत्या देशाने जिंकलेला नाही पहा. आशिया कप कोणी जिंकलेला नाही? तर बांगलादेश मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. बांगलादेशने अजून सुद्धा जिंकलेला नाही आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 12वा पुरुष हॉकी आशिया कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? तर हा आपल्या भारताने जिंकलेला आहे. पहिली आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये पार पडली? तर कोणत्या? उत्तराखंड राज्यामध्ये, ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड राज्यामध्ये. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सांगा पटकन. तो ऑप्शन क्रमांक बी अजित पवार. भारताचे 29वे महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी TCA कल्याणी यांची या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, रामसर स्थळाबाबत चुकीचं विधान आपल्याला ओळखायला लावलंय. रामसर स्थळाबाबत चुकीचं विधान आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. तर मित्रांनो सध्या भारतामध्ये 93 रामसर स्थळे आहेत आणि 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत पहा सर्वात जास्त 20 रामसर स्थळे तमिळनाडूमध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. सप्टेंबर 2025 मध्ये बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामधील 5 स्थळांचा समावेश आहे का नाही? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपलं चुकीचं आहे पहा. बहुचर्चित काय प्रश्न आहे मित्रांनो, बहुचर्चित ओजू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर हा अरुणाचल प्रदेश, ऑप्शन क्रमांक बी अरुणाचल प्रदेशमध्ये मित्रांनो हा जो काही ओजू जलविद्युत प्रकल्प आहे हा बांधला जाणार आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये काय प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्यामध्ये बालोद हा जिल्हा भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे पहा. तो ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड, लक्षात ठेवायचं आहे छत्तीसगड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC आणि 2025च्या महिला क्रिकेट विश्वचषकादरम्यान समान संधी आणि बाल हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना वचन द्या ही मोहीम कोणी चालू केली? तर ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी पाहिलं कोणी ही जी काही मोहीम आहे ही चालू केली आहे तर ऑप्शन क्रमांक डी युनिसेफने मित्रांनो ही चालू केलेली पहा, लक्षात ठेवा युनिसेफ. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा, विष्णुदास भावे पुरस्कार 2025 हा कोणाला जाहीर करण्यात आला आहे? विष्णुदास भावे पुरस्कार तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नीना कुलकर्णी, लक्षात ठेवा मित्रांनो नीना कुलकर्णी यांना जाहीर केलेला आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वात जास्त 435 धावा या संघाविरुद्ध करून रेकॉर्ड निर्माण केलं. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आयर्लंड, लक्षात ठेवायचं आपल्याला आयर्लंड याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक बी भारत पोल.
भारत पोल पोर्टल या ठिकाणी चालू केलं. जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाली? तर किती वर्ष पूर्ण झाली मित्रांनो? जानेवारी 2025 मध्ये तर 150 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी 150. महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्यक्तींना 2025चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर महाराष्ट्रातील 14 व्यक्तींना या ठिकाणी करण्यात आली. पहा, शुभांशु शुक्ला हे अवकाशामध्ये प्रवास करणारे कितवे अंतराळवीर ठरले? लक्षात ठेवा मित्रांनो, कितवे ठरलेले आहेत? ऑप्शन क्रमांक डी 634वे ठरलेत. पहा, कितवे? 634वे. ऑपरेशन सिक्युअर कोणी राबवलं? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी? ऑपरेशन सिक्युअर तर इंटरपोलने हे राबवलेलं आहे. पहा, आणि पुढचा प्रश्न मित्रांनो, पहिल्या नीरज चोपडा क्लासिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला? तर 86.18 मीटर या ठिकाणी भाला फेकलेला आहे. पहा, किती? 86.18 मीटर इतका. लगेच फोनपेमध्ये जा आणि 249 रुपये पेमेंट करून PDF घेऊन टाका. पहा, पैसे आज न उद्या कमवणारच आहेत आपण, परंतु एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काही सुचणार नाही. पहा, आता लवकरच मित्रांनो या ठिकाणी पेपरसुद्धा होणार आहेत. आपले धर्मादाय आयुक्ताचे हॉल तिकीटसुद्धा येऊन जातील आणि आपल्याला टाईमसुद्धा भेटणार नाही अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या. PDF मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ताच्या टेस्ट भेटणार आहेत. त्यासोबत बघा चालू घडामोडी भेटणार आहेत, तसेच 10,000 प्रश्न भेटणार आहेत. पहा, TCSने विचारलेले प्रश्नसुद्धा आहेत. वारंवार विचारणारे प्रश्नसुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत. पहा, दिलेला जो काही नंबर आहे बघा, त्यावर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करा किंवा जो काही स्कॅनर दिसतंय त्यावर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून लगेच या ठिकाणी स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा, व्हॉट्सअपला पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF देऊन टाकेल. पहा, वेळ व्हायला घालू नका, कारण की आत्ता आपल्याला अभ्यासाला वेळ आहे. तर या संधीचं सोनं करायचं आहे. पहा, खूप भारी चान्स भेटलेला आहे. यावर्षी भरपूर नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. लवकरात लवकर मित्रांनो घेऊन टाका PDF. वेळ फार कमी आहे. पहा, ज्यांना खरोखर PDF घ्यायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरला 249 रुपये पेमेंट करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. पहा, व्हॉट्सअपला मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF पाठवून देईल.